बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक अधिकारी शहीद। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार, दहशतवाद्यांना शोधण्याचं काम अद्यापही सुरू। ओदिशामध्ये आज सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद तर 6 जवान जखमी। मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आणि रुपयाची पडझड आजही सुरूच। आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या 7व्या वेतन आयोगाचा अहवाल पुढच्या महिन्यात सादर होणार, अंमलबजावणी येत्या जानेवारीपासून। नमस्कार, आता बातम्या विस्ताराने पाहूयात। जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात उरी प्रांतात लष्करानं हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं दिली आहे। या दहशतवाद्याकडून एक AK रायफल जप्त करण्यात आली। या भागात दहशतवादी लपले असल्याचं कळताच लष्करानं ही मोहीम सुरू केली। या दरम्यान दहशतवाद्यांनी लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केला। त्याला प्रत्युत्तर देताना एक दहशतवादी ठार झाल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं। ही चकमक आणि शोध मोहीम अद्याप सुरूच असल्याचंही कर्नल NN जोशी यांनी सांगितलं। दरम्यान जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काल रात्री पाकिस्तान सैन्यानं नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे एक अधिकारी शहीद झाल्याचं वृत्त आहे। ओदिशातल्या मलंगिरी जिल्ह्यात आज सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले तर 6 जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे। सारायवूद जवळच्या दुर्गम भागात ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं। नक्षलवाद्यांचं वास्तव्य असलेल्या भागात सीमा सुरक्षा जवानांची शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी आधी भूसुरुंग स्फोट घडवला आणि त्यानंतर जवानांवर गोळीबार केला। या ठिकाणी सुमारे 70 जवान होते। गोळीबारानंतर नक्षलवाद्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पटेल समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवरून गुजरातमध्ये काल अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर गुजरातमधल्या मेहसाणा शहर आणि लगतच्या उंझा आणि विसनगर या गावांमध्ये तसंच सुरत शहरातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। हिंसेनं कोणाचंही भलं होणार नाही, लोकशाहीच्या मर्यादा पाळूनच आंदोलन करावं असं त्यांनी म्हटलं आहे। सरकार जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली। गुजरातमधली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मेहसाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान जमावानं राज्यात अनेक ठिकाणी पोलीस स्थानक आणि बसेसना आगी लागवल्या, तसंच अनेक मंत्री आणि भाजपाच्या आमदारांच्या निवासस्थानांवरही हल्ले केले। मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सतत गुजरात सरकारच्या संपर्कात आहेत। आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज गुजरात बंदची हाक दिली आहे। हार्दिक पटेल यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र नंतर त्यांना सोडण्यात आलं। धर्मनिहाय जनगणनेची आकडेवारी काल जाहीर करण्यात आली। या बातमीसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडींचा हा वेध। 2011 साली घेण्यात आलेल्या जनगणनेची धर्मनिहाय आकडेवारी जाहीर झाली आहे। यानुसार देशातील 6 प्रमुख धर्मांच्या जन्मदरात सरासरी घट झाली आहे। मात्र या दशकात लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेता हिंदूंच्या संख्येत घट तर मुस्लिमांच्या संख्येत वाढ झाली आहे। या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात हिंदू धर्मियांची संख्या 16.76% वाढली तर मुस्लिम धर्मियांची संख्या 24.6% वाढली आहे। या दशकात हिंदूंच्या संख्येत 0.7% घट झाली आहे तर मुस्लिमांची संख्या 0.8% वाढली आहे। ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन धर्मियांच्या जन्मदरात फारसा फरक झाला नाही। या काळात एकूण लोकसंख्येचा जन्मदर 17.7% वाढला आहे। मोबाईल धारकांना सध्या कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरं जावं लागतं। याबद्दलची आता बातमी पाहूया। सर्वसामान्य मोबाईल धारक नागरिकांना भेडसावणाऱ्या कॉल ड्रॉप बाबत गंभीर चिंता व्यक्त करतानाच या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। डिजिटल सुविधा, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि संपर्क क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले।
दरम्यान कॉल ड्रॉपची समस्या सोडवण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपलं नेटवर्क सुधारण्याची गरज दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली। याबाबत धोरण निर्माण करण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलणार असलं तरी टेलिकॉम ऑपरेटर्सना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही असं ते म्हणाले। आता वळूया सुषमा स्वराज यांच्या जर्मनी दौऱ्याबद्दलच्या बातमीकडे। परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज 2 दिवसीय जर्मनी दौऱ्यावर असून सध्या बर्लिन इथं पोहोचल्या आहेत। या दौऱ्यात त्या जर्मनीसोबत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसंच आर्थिक व्यवहार वाढवण्याबाबत चर्चा करतील। या दौऱ्यात सुषमा स्वराज जर्मनीचे परराष्ट्र मंत्री फ्रँक वॉल्टर स्टेनमियर यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेणार आहेत। या दौऱ्याआधी सुषमा स्वराज इजिप्तच्या दौऱ्यावर गेल्या होत्या। इजिप्तसोबत दहशतवाद विरोध, संरक्षण आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याच वर्षी जर्मनीचा दौरा केला आहे। या दौऱ्यात दोन्ही देशांनी द्विपक्षीय आणि आर्थिक संबंध वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचं ठरवलं होतं। केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सेहत हे टेलिमेडिसिन अभियान आणि इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी या आरोग्यविषयक घडामोडींची माहिती आता घेऊयात। देशातल्या ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीनं केंद्र सरकारनं सेहत हे टेलिमेडिसिन अभियान सुरू केलं आहे। माहिती आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते काल या अभियानाचं उद्घाटन झालं। टेलिमेडिसिनद्वारे जनता संगणकाच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकेल, तसंच जेनेरिक औषधही मागवू शकतील। याआधी केंद्र सरकारनं इंद्रधनुष्य ही लसीकरण मोहीम सुरू केली। या अंतर्गत 7 प्रमुख आजारांचा अटकाव करण्यासाठी ही प्रतिबंधक लस दिली जाते। क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबाद आणि जालना जिल्हा आरोग्य विभागानं जिल्ह्यातल्या गोसावी पांगरी इथं आरोग्य जनजागृती शिबिराचं आयोजन केलं होतं। गोसावी पांगरी गावच्या सरपंच सविता पोटे यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं। महिलांची आरोग्य तपासणी, बाळाचं लसीकरण, डोस देणं, औषध वाटप असे अनेक उपक्रम या शिबिरात राबवले गेले। सुदृढ बालक स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांच्या मातांनाही यावेळी गौरवण्यात आलं। तसंच बेटी बचाव या विषयावर रांगोळी स्पर्धाही आयोजित केली होती। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज बाजार उघडताच मोठी घसरण झाली। निर्देशांक 312 अंकांनी कोसळला आणि 26,000च्या खाली 25,719.79 अंकांवर पोहोचला। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला होता। मात्र आशियाई बाजारात असलेल्या संमिश्र परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर झाला। बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वाहन आणि ऊर्जा क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री झाली। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 81 अंकांची घसरण होऊन तो 7,799.65 अंकांपर्यंत खाली आला। बँक आणि आयातदारांकडून मागणी वाढल्यानं रुपयाच्या मूल्यात 8 पैशांची घट होऊन ते डॉलरच्या तुलनेत 66 रुपये 18 पैसे इतकं झालं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली। या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाला यावर्षी तातडीनं सुरुवात करणं तसंच राज्यात समता प्रतिष्ठान स्थापन करणं या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेला 7वा वेतन आयोग पुढील महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे। आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.के. माथुर यांनी काल ही माहिती दिली। केंद्राचे 48 लाख कर्मचारी आणि 55 लाख निवृत्तीधारकांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोगाची स्थापना झाली होती। आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहेत। कोल्हापुरातल्या टोल वसुलीला राज्य सरकारनं दिलेली 15 दिवसांची स्थगिती आज संपल्यानं कंपनीनं पुन्हा टोल वसुली करू नये यासाठी आज टोल विरोधी कृती समितीनं शहरात निदर्शनं केली।
रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनानंतर IRBची रक्कम कशी द्यायची यावर चर्चा सुरू असून हा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता टोल वसुली सुरू करू नये, अन्यथा कोल्हापूरकर त्याला तीव्र विरोध करतील असा इशारा कृती समितीनं दिला आहे। राज्य सरकारनं कोल्हापूरच्या जनतेवर टोलचा भार न टाकता मूल्यांकनाची रक्कम IRB कंपनीला देऊन हा प्रश्न सोडवावा असं मत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलं। कंपनीनं अद्याप टोल वसुली सुरू केलेली नाही। या टोल नाक्यांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। कांद्याला ₹1.5 किलो भाव असा असताना त्यावेळी राजकीय नेते आणि माध्यमं कुठं गेली होती असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल सातारा इथं आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची बाजू मांडली। सध्या कांद्याला भाव असल्यानं आता कुठं शेतकऱ्यांना 4 पैसे मिळत असल्याचं शेट्टी यावेळी म्हणाले। कांदा जर महाग झाला असेल तर कांद्याऐवजी लोकांनी मुळा, गाजर खावा असा उपरोधिक सल्ला शेट्टी यांनी यावेळी दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्याबाबत बोलताना शेट्टी यांनी 10 वर्षापूर्वीचे शरद पवार आणि आत्ताचे शरद पवार हे एकच आहेत का असा सवालही उपस्थित केला। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी अनेक ठिकाणी होते। पाहूया यातल्या काही योजनांच्या अंमलबजावणीबाबतच्या राज्यातल्या घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर औरंगाबादमध्ये आजपासून स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। 3 दिवस चालणाऱ्या या मोहिमेची सुरुवात शहरातल्या कटकट गेट इथून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली। शहरातल्या 60 ठिकाणी साफसफाई केली जात असून साफसफाईनंतर कटकट परिसरात महापालिकेनं धूर फवारणी आणि औषध फवारणी केली। या मोहिमेत खासदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक सहभागी झाले होते। राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटनं जोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNLच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिलं जाणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतींचा कारभार आधुनिक तसंच पारदर्शक व्हायला मदत होणार आहे। त्यानुसार रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्याचं काम सुरू झालं असून त्यासाठी टाकण्यात येणाऱ्या केबलच्या कामाला स्थानिकांनी सहकार्य करावं असं आवाहन खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केलं आहे। OFC द्वारे जे केबल नेटवर्क आपण जोडणार आहोत तर त्या अंतर्गतच ई संग्राम किंवा ई गव्हर्नन्स या सेवेमुळे एकतर आपण कमी श्रमात, कमी वेळेत गतिमान प्रशासन आपण करू शकतो। संबंधित नागरिकांना त्या सेवा असतील, विविध प्रकारच्या आज्ञावल्या असतील, त्या अंतर्गत आपण अत्यंत कमी वेळात त्या सेवा आपण संबंधित नागरिकांना पुरवू शकतो। आपत्ती व्यवस्थापनेमध्ये सर्वांना त्याचा फायदा होईल की ताबडतोब शासनाला त्या ठिकाणी कुमक पाठवता येईल। तसंच जे दाखले मिळतात ते दाखले ऑनलाईन आपण घेऊ शकतो आणि ऑनलाईन दाखले घेताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी निर्माण होणार नाहीत। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं आवश्यक असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षानं काल घेतलेल्या दुष्काळ परिषदेसाठी ते जालन्यात आले होते। त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते। काँग्रेसच्या काळात देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून राज्यात संपूर्ण कर्जमाफी केली होती असं सांगत देशातल्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, त्यामुळे कर्जमाफी हा तातडीचा उपाय आहे असं ते म्हणाले। अशोक चव्हाण यांनी परतूर इथं जाऊन परतूर तालुक्यातल्या आनंदवाडी आणि जिल्ह्यातल्या बोरखेडी तसंच रामनगर इथल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली। वाशिम जिल्ह्यातल्या इलखे इथं बंजारा समाजानं तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। बंजारा समाजात तीज हा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो। मुली विहिरीवरून पाण्याचा कळस भरून आणतात आणि धान टाकलेल्या टोपलीत ते पाणी टाकतात आणि शेवटच्या दिवशी श्रीकृष्ण मूर्तीचं पूजन असं या सणाचं स्वरूप आहे। बंजारा भाषेत याला ढंबोळी असंही संबोधलं जातं।
हिंगोली जिल्ह्यात असलेल्या टपाल कार्यालयाच्या दुरवस्थेमुळे इथले नागरिक हैराण झाले आहेत. 1954च्या काळात हिंगोलीत बांधण्यात आलेल्या टपाल कार्यालयाची इमारत मोडकळीला आल्यामुळे कार्यालयाचं कामकाज कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 2 खोल्यांच्या जागेत विसावलं. या छोटेखानी खोलीत महत्त्वाच्या कागदपत्रांचा ढीग, पार्सल्स, सतत ये-जा करणारी माणसं, स्वच्छतागृहांची गैरसोय यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकही हैराण झाले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व ठिकाणी टपाल कार्यालयात आता अत्याधुनिक प्रणालीनं कामं होतात, मात्र या ठिकाणी या सुविधा असूनही त्यांचा वापर होत नसल्याचं निदर्शनाला येत आहे. माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन सुविधा लागू करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठक घेतली. वन रँक वन पेन्शन या मागणीसाठी माजी सैनिकांचं गेल्या काही दिवसांपासून उपोषण आणि आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांनी या संदर्भात काल लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांची भेट घेतली. कांद्याचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांविरोधात राज्य शासनानं कठोर कारवाई सुरू केल्यानं लासलगाव बाजारात काल कांद्याची आवक वाढली. त्यामुळे कांद्याचे दरही प्रति क्विंटल 800 रुपयांनी कमी झाले आहेत, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी काल दिली. मात्र पुढच्या 1-1.5 महिन्यात कांद्याचं नवं पीक बाजारात येणार नाही, त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासेल, असंही पाटील म्हणाले. भाववाढ रोखण्यासाठी सरकारनं कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशात कांद्याला मोठी मागणी असल्यानं आयात केलेला कांदा पुरेसा ठरणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयकासारखी इतर महत्त्वाची प्रलंबित विधेयकं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत व्हायला होणाऱ्या विलंबामुळे देशाचं मोठं नुकसान होत असून विशेषतः रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांचा अपेक्षाभंग होतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या संदर्भात नायडू यांनी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची काल भेट घेतली. मात्र विधेयकातल्या सर्व सुधारणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय सहमती दर्शवायला काँग्रेसनं नकार दिला. भूसंपादन आणि बांधकाम क्षेत्र नियमन यासारखी विधेयकं अत्यंत महत्त्वपूर्ण असून विरोधी पक्षांनी देशाच्या हितासाठी केंद्र सरकारला सहाय्य करावं, असं आवाहन नायडू यांनी केलं. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 50% कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं आजपासून शहरातली बांधकामं, जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटरवर वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर निर्बंध घातले आहेत. पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाणी बचतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची आढावा बैठक काल घेतली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी वापरलं जात असेल तिथले नळजोड तोडून संबंधितांवर दंडात्मक तसंच वेळप्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल, असं महापौरांनी स्पष्ट केलं. राज्य शासनानं सहकारी सूतगिरण्यांसाठीचा सध्याचा प्रति युनिट 8 रुपये वीज दर कमी करून 3 रुपये करावा. सर्व सूतगिरण्यांना वीज बिलाची समान सबसिडी द्यावी, अशा मागण्या वस्त्रोद्योग महामंडळानं केल्या आहेत. येत्या 7 दिवसांच्या आत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 सप्टेंबरला लाक्षणिक बंद आणि त्यानंतर सूतगिरण्या बेमुदत काळासाठी बंद करण्यात येतील, अशी माहिती महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी दिली. सूतगिरणी संस्था प्रमुखांच्या बैठकीत ते काल सांगली इथं बोलत होते. क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबाद आणि जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्ह्यातल्या गोसावी पांगरी इथं आरोग्यासंदर्भातल्या जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गोसावी पांगरी गावच्या सरपंच सविता पोटे यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. महिलांची आरोग्य तपासणी, बाळाचं लसीकरण, डोस पाजणं, औषध वाटप असे अनेक उपक्रम या शिबिरात राबवले गेले. सुदृढ बालक स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांच्या मातांनाही यावेळी गौरवण्यात आलं. यावेळी बेटी बचाव या विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चरित्र अभिनेते अवतार किशन अर्थात ए.के. हंगल यांची आज पुण्यतिथी. 200हून अधिक चित्रपटात काम केलेल्या हंगल यांची शोले चित्रपटातील रहीम चाचाची भूमिका अजरामर झाली. चित्रपट क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1 फेब्रुवारी 1917 रोजी जन्मलेल्या हंगल यांनी आपली अभिनय क्षेत्रातली कारकीर्द वयाच्या 50व्या वर्षी सुरू केली. 1962 मधील बासू भट्टाचार्य यांच्या तिसरी कसम या चित्रपटात ते प्रथम पडद्यावर दिसले. त्यानंतर विविध चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी उत्कृष्ट चरित्र अभिनेते म्हणून ख्याती मिळवली.
26 ऑगस्ट 2012ला त्यांचं निधन झालं. शाम को ढूंढते आप ही हो गए आपके प्रति राज के बावरी हो गए. राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेले दरबारी कलावंत आबालाल रहमान या तपस्वी कलावंताची स्मृती चिरंतन जपण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं आबालाल रहमान आर्ट गॅलरीची स्थापना केली आहे. ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी या आर्ट गॅलरीचं उद्घाटन केलं. आबालाल रहमान यांच्या आर्ट गॅलरीच्या रूपानं होणारं हे पहिलं स्मारक असून रंगबहार संस्थेनं त्यासाठी 150 चित्र विद्यापीठाला दिली आहेत. त्यातल्या 56 कलाकृती काल प्रदर्शित करण्यात आल्या. क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी निवड समितीनं सुचवलेल्या नावांना क्रीडा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंह आणि पॅरालिम्पिक खेळाचे प्रशिक्षक नवल सिंह यांच्या नावाला क्रीडा मंत्रालयानं स्वीकृती दिली आहे. यासह हॉकीपटू रोमिओ जेम्स, टेनिसपटू शिवप्रकाश मिश्रा आणि व्हॉलीबॉलपटू TPP नायर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सामाजिक बांधिलकी सांभाळून खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल इंडिया लिमिटेडलाही गौरवलं जाणार आहे. या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी अर्थात जागतिक क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार आहेत. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी असणार आहे ते. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक अधिकारी शहीद. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार. दहशतवाद्यांना शोधण्याचं काम अद्यापही सुरू. ओदिशामध्ये आज सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद तर 6 जवान जखमी. मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आणि रुपयाची पडझड आजही सुरूच. आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या 7व्या वेतन आयोगाचा अहवाल पुढच्या महिन्यात सादर होणार. अंमलबजावणी येत्या जानेवारीपासून. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.